पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का? द्रौपदीचा विचार करावा लागेल का? द्रौपदीबाबत अजितदादांचं मोठं विधान. आधी बोलले व लगेच म्हणाले अपमानाचा हेतू नव्हता. अजितदादांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी घेरलं. राज्याचे उपमुख्यमंत्रीच महिलांच्या संबंधाने वक्तव्य इतक्या बेजबाबदारपणे करत असतील. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलींच्या जन्मदराबाबत बोलताना द्रौपदीचा उल्लेख केला. 790 पर्यंत पण मुली म्हणलं, अरे पुढे तर सगळं ते अवघडच होणार आहे. पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल. ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, नाहीतर त्याच्यातच मला तिथं देतील अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला. अपमान नाही, मला कुणाचाही अपमान करायचा नाही. येणाऱ्या काळात द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय असा प्रसंग येऊ शकतो असं अजितदादा म्हणालेत आणि विरोधकांना आयतं खोलीत मिळालं. मात्र अजितदादांनी केलेल्या वक्तव्यानंतर माझा अपमान करण्याचा हेतू नव्हता असंही म्हणत प्रसंग सावरलाय. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. अजितदादा विरोधी पक्षातील महिला नेत्यांच्या रडारवर आले. यावर रुपाली चाकणकर यांनाही त्यांनी सवाल केलाय. राज्याचे उपमुख्यमंत्रीच इतक्या जबाबदार पदावरून महिलांच्या संबंधाने वक्तव्य इतक्या बेजबाबदारपणे करत असतील तर राजकारणामध्ये महिला काय पद्धतीचं पॉलिटिकल टूल म्हणून वापरल्या जात आहेत आणि याकडे भाजपच्या हस्तक असणारं किंवा भाजपच्या अगदी ताटाखालचं मांजर झालेलं महिला आयोग कशी बघ्याची भूमिका घेतं हे सगळंच चित्र अत्यंत दुर्दैवी आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी अजितदादांनी महाराष्ट्र पिंजून काढलाय तर बारामतीत पवार घराण्यातील लढत ही प्रतिष्ठेची झाली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून अजितदादांची भाषणे आणि त्यातील विधाने वादग्रस्त ठरतायत. अशातच द्रौपदीचा उल्लेख करत अजितदादांनी केलेलं विधान सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ब्युरो रिपोर्ट, माय महानगर, मुंबई.